ओके. तर सगळ्यात आधी पैसा, धन याबद्दल आपलं जे माइंड आहे हे कुठेतरी स्टेबल नाहीये. म्हणजे आपल्या मनामध्ये भीती. असे अनेक डाउट्स आहेत. क्लिअर आहे? डाउट्स आहे. म्हणजे आपल्याला तुम्हाला जर सांगितलं आपल्याला खूप वाटत असतं, की आपल्याकडे आपण धनवान व्हावं. इतर ज्या आपण अशा श्रीमंत व्यक्ती बघतो, कुठेतरी ती पर्सनॅलिटी आपण आपण फील करतो, की ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत, चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेत. असे आपले विचार, आपले भाव तसे होतात. पण जेव्हा प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये तशा प्रकारे एका उंचीवर जायचं असतं, तेव्हा पहिल्यांदा त्याचं सबकॉन्शियस माइंड जे आहे ना, हे क्लिअर पाहिजे. ठीक आहे, सबकॉन्शियस माइंड हा पुढचा विषय आहे. कॉन्शियस माइंड म्हणजे काय? तुम्ही मला ऐकत आहात, मी तुम्हाला काहीतरी सांगते आहे. दिवसभर आपण ज्या काही गोष्टी करत आहोत, हे सगळं कॉन्शियसली करतोय. ठीक आहे. लहानपणापासून आत्तापर्यंत तुम्ही जे ऐकलंय, तुम्ही जे बघितलंय, तुम्ही जो विचार केलाय, पैशांच्या बाबतीतच इथे मी बोलते आता. ओके. जितका पैसा पाहिलाय, पैसा नसताना परिस्थिती कशाप्रकारे बिघडू शकते आणि कशाप्रकारे चांगली होऊ शकते, हे तुम्ही पाहिलंय. कर्ज म्हणजे काय आहे, हे तुम्ही पाहिलंय. ठीक आहे. बिझनेसमध्ये होणारे लॉस आणि प्रॉफिट हे आपण पाहिलंय. जॉब तुम्हाला मिळाल्यानंतरची स्थिती किंवा जॉब नाही मिळाल्यावरची स्थिती. कशी येस, आपली नगावर काय परिस्थिती करते. आणि कशी आपली द्विधा मनस्थिती होते, हे सगळं आपण पाहिलंय. तर तुम्ही कॉन्शियसली जे काही बघितलेलं आहे, कॉन्शियसली तुम्ही जे बघितलेलं आहे, हे सगळं कुठेतरी तुमच्या मेमरीमध्ये आज स्टोअर आहे. तुम्ही तुमच्या आई-वडिलांना बघितलं असेल बिकट परिस्थितीमधनं जाताना, काटकसर करताना, ठीक आहे, बार्गेनिंग करताना, हे जे सगळं बघितलंय, ते स्ट्रेस त्यांचा जो बघितलाय, कुठेतरी तुमच्या कॉन्शियस माइंडमध्ये त्या मेमरीज आहेत. ठीक आहे. हे मी का सांगतेय, कारण कुठेतरी जेव्हा या सगळ्या मेमरी तुम्ही तुमच्या आतमध्ये स्टोअर करून ठेवता, तेव्हा तुमची धनवान होण्याबद्दलची, श्रीमंती येण्याबद्दलची जी मतं असतात, ती ठाम नसतात. कुठेतरी आपल्याला आपण ते लॉजिकच शोधत असतो. कोणीतरी तुम्हाला आज मी तुम्हाला म्हटलं, की अशा-अशा गोष्टी केल्यावर तुम्ही घरात बसूनही लाखो पैसे कमवू शकता. बिलीव्ह नाही करणार माझ्यावर कोणी. असं कसं होऊ शकतं? पण आपल्या मनात काय टाकून दिलेलं आहे? मेहनत करूनच पैसा मिळतो. महालक्ष्मीची पूजा केली नाही तर तुमच्याकडे पैसा नाही येणार. त्यासाठी तुम्हाला लक्ष्मीची पूजा करावीच लागणार. हे आपल्या माइंडमध्ये प्रोग्रामिंग आहे लहानपणापासूनचं. आता थोडंसं काळानुसार बऱ्याच गोष्टी बदलतायत. पण आपल्या मनावर केलेले प्रोग्रामिंग कशा प्रकारचे आहेत? आपल्याला पैसे उधळून चालणार नाही. मग आपली मेंटॅलिटी काय बनते? जेवढ्यात तेवढं आपल्याला भागवलं पाहिजे. आपल्याला काटकसर केली पाहिजे. आपल्याला लॅविश लाईफ जगता येणार नाही, तर आपण थोडंसं हात राखून सगळं केलं पाहिजे. आणि जो धडाधडा पैसे ज्याला खर्च करण्याची सवय असते, त्याला आपण उधळा म्हणून नाव देऊन मोकळे होतो. उधळपट्टी आहे ह्याच्या अंगामध्ये, असं आपण नाव देतो. क्लिअर? प्रत्येकाला पटतील या गोष्टी. का? कुठेतरी आपल्या कॉन्शियस माइंडचं ते प्रोग्रामिंग आहे. अनेक चांगल्या दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला वाटतं, नाही, नाही, हे आपल्याला कुठे परवडणार आहे. स्वतःला आपण असं समजून घेतो. हे माझ्या ऐपतीच्या बाहेर आहे. हे मी नाही करू शकणार. हे आपण आपल्याला स्वतःला पहिले ते अवॉर्ड देतो, की मी हे नाही करू शकत. हे मला नाही जमणार. हे मी नाही करू शकणार. कारण आपल्या कॉन्शियस माइंडने जे लहानपणापासून बघितलेलं आहे, ज्या परिस्थितीला बघितलेलं आहे, ती आपण आपल्या माइंडवर प्रोग्राम केली आहे. बिझनेसमध्ये क्लायंटसाठी सुद्धा एखाद्या गोष्टीचा त्याला रेट सांगताना, ती अमाउंट सांगतानाही थोडंसं मागे-पुढे होतं. नको, नको एवढी अमाउंट सांगितली आणि क्लायंट हातातनं गेले तर? पण तुम्ही तुमचं नुकसान करताय ना. तुम्ही तुमच्या एनर्जीच्या लेव्हलवरची एक्सचेंज त्यांच्याकडनं नाही घेत तुम्हाला वाटतं क्लायंट हातातनं गेला तर? का? कारण आधी आपणच आपल्यामध्ये असा विचार करून एक ब्लॉक क्रिएट करतो. एनर्जी लेव्हलवर जे ब्लॉकेजेस आहेत आपल्या लाईफमध्ये, हे ऑटोमॅटिकली इन्स्टंट क्रिएट होतात. ज्याप्रमाणे आपण आता बघतो हीलिंग थेरपी आपण बघतोय. जेव्हा आपण कोणाला हीलिंग सेंड करतो, तेव्हा ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं, क्विक पोहोचतं आणि त्या व्यक्ती हील होतो. का पोहोचतं? कारण एनर्जी
ही प्रकाशासारखी आहे, ती तितक्याच स्पीडने जाते आणि त्या व्यक्तीवर तो इफेक्ट आपल्याला दिसतो. तसंच जेव्हा आपण अशा प्रकारचे थॉट्स क्रिएट करतो पैशांबद्दल, तेव्हा ती एनर्जी तिथे तुम्ही तुमचा मी म्हणते ना, की स्वतःचा आपला एक पर्सनल युनिव्हर्स आपण बनवलेलं आहे. तुमचं एक स्वतःचं ब्रह्मांड आहे, पर्सनल प्रत्येकाचं आहे, ज्यामध्ये तुमचंच प्रोग्रामिंग आहे. तुम्ही जे आत्तापर्यंत पाहिलं, जे तुमच्या स्मृतीमध्ये आहे, जे इव्हेंट तुमच्याबरोबर लाईफमध्ये घडले, ते सगळे तुमच्या त्या पर्सनल युनिव्हर्समध्ये तुम्ही ठेवले. पर्सनल युनिव्हर्स नंतर तो जो डेटा आहे, तो तुमच्या कॉन्शियस माइंडला सतत त्या गोष्टीची जाणीव करून देणार. नको, नको, आता हे एवढं आहे, आपण यामध्ये एवढंच केलं पाहिजे. येणार कुठून? हा प्रश्न पहिल्यांदा पडतो. इव्हन मी सुद्धा जेव्हा अशी सांगते, तुम्ही विचार करू नका. तुम्हाला दिलेलं तुम्ही ते रिच्युअल करा आणि तुम्ही सोडून द्या ब्रह्मांडावर. तरीही मनामध्ये कुठेतरी विचार येतो, कसं काय होईल हे? कसं होणार? मला तर वाटत नाही, कुठे मार्ग दिसत नाही. तसं नाही. ब्रह्मांडामध्ये अफाट संपत्ती आहे आणि आहे. आपली किती करोड जनता आहे. ग्लोब जर बघितला आपण तर किती करोड आहेत आणि ज्याच्याकडे यायचं त्याच्याकडे कुठून पण येतं, कसं पण. फक्त मॅनिफेस्टेशनची जी पॉवर, जी विल पॉवर आहे ती आपल्यामध्ये पाहिजे. ती इच्छाशक्ती आपल्यामध्ये पाहिजे. तर बऱ्याच वेळेला आई-वडील मुलांवर पण तसेच संस्कार देतात. हे एवढं काय महागातलं मागू नको, आपल्याला परवडणार नाही. हे आपण म्हणतो सारखं-सारखं काय हे पाहिजे, ते पाहिजे. झाडाला लागलेत का पैसे? अंथरूण बघून पाय पसरायचं. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मुलांना पण तेच संस्कार देतो, कारण पाटणं आपण ते घेऊन आलो. म्हणून बघा, श्रीमंतांची मुलं श्रीमंतच होतात आणि गरिबांची मुलं तशीच होतात. का? इथे कुठे मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही, फक्त फॅक्ट सांगते. ती परिस्थिती आपण आपल्यातनं बदलली पाहिजे. आज आपल्याकडे आपलं जर इन्कम तितकं आहे, तर ती डबल करण्याची मॅनिफेस्टेशनची पॉवर आपल्यामध्ये पाहिजे, की मी हे करू शकणार आहे. माझ्यात ती पॉवर आहे. कारण माझ्या माइंडची पॉवर तितकी आहे. मी जे काही करते, माझ्या ऑराची एनर्जी तितकी आहे. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही कधीही असा विचार करता, की वाटत नाही काय होईल माझ्या लाईफमध्ये, बस संपलं. तिथेच तुम्ही एक मोठी भिंत तयार करता. एनर्जीची वॉल लगेच क्रिएट होते आणि एनर्जीची वॉल जेव्हा तुम्ही क्रिएट करता, तेव्हा तुम्ही बाहेरनं कितीही महालक्ष्मीचं हवन करा, कितीही महालक्ष्मीची पूजा करा, कितीही काही करा, तुम्हाला तेवढं मिळण्यासाठी डिले होतो किंवा मिळत नाही. मग आपण म्हणतो सगळं करून मोकळं झालो, पण कशाचा काही उपयोग होत नाही. मग आपण बाहेर काहीतरी शोधायला जातो. बाहेरच्या अनेक गोष्टी करतो. YouTubeवर सर्च करतो, कुठे काय रेमेडी सांगितली आहे का? कोणी सांगितलेली रेमेडीची फळली नाही, काही नाही, ह्याचा काही विश्वास नाही. लगेच त्याला एक स्टिकर लावून टाकतो. ठीक आहे? पण ब्लॉकेजेस हे आपल्यामध्येच असतात. पण ब्लॉकेजेस हे आपल्याला परमेश्वराने 100% दिलेले नाहीयेत. लोकांनी पण दिलेले नाहीयेत. ते आपणच आपले ब्लॉकेजेस स्वतः क्रिएट केलेले आहेत. कारण आपल्या मेमरीज, आपण लहानपणापासून जे बघितलंय आपल्यावर जे अ, असे जे संस्कार इनडायरेक्टली आपल्यावर जे संस्कार झालेत, यांचं त्यांचं ऐकून जी परिस्थिती आपण बघितली आहे, त्यामुळे तसे संस्कार आपल्यावर झाले आणि मनाचे संस्कार तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरपर्यंत घेऊन जाते. कारण माइंड जे विचार करतं, ते ॲक्शनमध्ये उतरतं, ते विचारांमध्ये उतरतं. तुम्ही जेव्हा विचार करता, तेव्हा एक गॅशियस फॉर्ममध्ये तुम्ही ते विचारांना तुमच्या आतमध्ये घेता. जसं वाफ कशी असते, तशा फॉर्ममध्ये तुम्ही ते घेता. त्यानंतर ते इमोशन्समध्ये तुमचे विचार कन्व्हर्ट होतात. मग तुम्हाला इमोशनली तेच वाटणार, की नाही, नाही, आपल्याकडे एवढं कसं काय येणार? ते कुठे आणि आपण कुठे? आपणच आपल्याला एक डिग्री देऊन टाकतो. आपल्या बाबतीत ते शक्य नाही आणि कधी होणार पण नाही, हे आपण असं ठरवतो. इमोशन्स मग हे स्ट्रक्चर घेतात आतमध्ये आणि कुठेतरी बॉडीमध्ये जाऊन बसतात ते. आणि जेव्हा तुम्ही हे इमोशन्स क्रिएट करता आतमध्ये, तेव्हा तुमच्या मनाच्या आतमध्ये एक इमेज बनते. त्या गोष्टीची तुम्ही एक इमेज बनवता आणि तीच इमेज बाहेरच्या जगात मॅनिफेस्ट होते
म्हणजे तुम्हाला वाटतं, की हे आपल्या बाबतीत नाही होऊ शकणार. बऱ्याच वेळेला असंही होतं, कारण तशाही केसेस असतात, की कोणी काहीतरी निगेटिव्ह मॅजिक तुमच्यावर कास्ट केले जातात, ज्यामुळे तुमचं नुकसान व्हावं. एखाद्या व्यक्ती जेव्हा जेलसी, हेट्रेड, कॉम्पिटिशन असं जेव्हा असतं बिझनेस फील्डमध्ये सुद्धा किंवा अ, अ, जॉबमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी असतात, तेव्हा कळत-नकळतपणे काय केलं जातं, तुमच्या कॉम्पिटिशनमुळे तुमच्यावर असे काही निगेटिव्हिटी तुम्ही ॲब्झॉर्ब करता. करणारा माणूस लाख करेल, पण ते तुमच्यापर्यंत येतं आणि तुम्ही त्याला ग्रास्प करता, तुम्ही ॲब्झॉर्ब करता. का करता तुम्ही त्या एनर्जीला ॲब्झॉर्ब? कारण ऑलरेडी तुमच्यामध्ये ते इमोशन्स आहेत. तुमच्या ऑरामध्ये ते इमोशन्स आहेत. कारण तुमच्या मेंटल बॉडीमध्ये ते सगळीकडे पसरलेले आहेत, मनातल्या विचारांनी. मेंटल बॉडी म्हणजे जे नवीन आहेत, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी स्पेशल सांगते, की आपल्या फिजिकल बॉडीच्या बाहेर आपल्याला 7 लेयर्सची अजून एक शरीर आहे, ज्याला ऊर्जा शरीर म्हणतो, ऑरा. आणि हे शरीर आपलं खूप इम्पोर्टंट आहे. या शरीराचं अत्यंत महत्त्व आहे आणि एनर्जी लेव्हलवर ज्या काही गोष्टी आपल्या बाबतीत होतात, त्या सगळ्या ह्या ऑरा थ्रू होत असतात. मग त्यामध्ये तुमचं एक शरीर असतं ऊर्जेचं, ज्याला मेंटल बॉडी म्हणतात. दुसरं असतं ते इमोशनल असतं, इमोशनल बॉडी म्हणतात आणि ह्या 2 बॉडी एकमेकींशी कनेक्ट असतात आणि त्या सगळ्या बॉडीज असतात. या तुमचं जे काही तुमचे विचार आहेत, ते सगळे त्यांच्यामध्ये तुम्ही रिसीव्ह करता. एखाद्याने निगेटिव्ह एनर्जी सोडली, तरी तुमचा ऑरा इतका वीक आहे, की तुमच्या ऑराने ते रिसीव्ह केलंय त्या एनर्जीला. आता रिसीव्ह केलंय म्हणजे तुमच्या विचारांनीच तुम्ही त्याला तसं वीक बनवलंय. म्हणून मुलांना पण लहानपणापासनं त्यांच्या माइंडला तसं प्रोग्रामिंग करायचं, की आयुष्यात तुला सगळं मिळेल. पूर्वीचं मी सांगते. पूर्वीचं जे जग आहे आणि आत्ताचं जग आहे, हे युग आहे, ह्याच्यामध्ये प्रचंड फरक पडलाय. प्रचंड. आत्ताची जी मुलं आहेत, ती कितीतरी स्टेप्स पुढे आहेत. आणि पहिल्यांदा काय व्हायचं, अ, पहिल्या युगामध्ये जे सगळं उठणं, बसणं, वागणं, जे बॉडी बिहेवियर होतं, व्यक्तींचं जे मेंटल बिहेवियर होतं, ते अत्यंत वेगळं होतं. आणि त्यामुळे तेव्हा जे काही शिकवण दिली जायची मुलांना, जे काही सांगितलं जायचं, तशा प्रकारे ते वागायचे, तशा प्रकारे ते करायचे आणि आपल्या बाबतीत तेच होतच गेले आत्तापासनं. मग आता सुद्धा काय होतंय, हल्लीची पिढी जी आहे, ती खूप जास्त काही स्टेप्स पुढे आहे. आपण म्हणतो ना, मुलं खूप स्मार्ट आहेत आणि त्यांना काहीतरी लाईफमध्ये अचीव्ह करायचंय आणि तशा गोष्टी ते बघत पण असतात. पण बऱ्याच वेळेला पॅरेंट्सकडनं पण काय येतं, की हे हे सगळं बघून काय मिळणार आहे? तू काय त्याच्यासारखा होणार आहेस? आपण लगेच त्यांना डाउन लेव्हलवर आणतो. तर पॅरेंट्सनी सुद्धा ह्या गोष्टी करू नये. मुलांना ज्यामध्ये रस आहे किंवा त्यांना जे करायचंय, जसं त्यांचे विचार आहेत, ते जे चांगले असतील, तर त्यांना त्या विचारांमध्ये त्यांच्या अजून मोटिव्हेट करायला पाहिजे आपण. पण आपण ते करत नाही आणि मुलांना आपण असे संस्कार देतो, आपल्याला हे परवडणार नाही, आपण हे करू शकत नाही, त्यामुळे तू हे असले विचार करणं सोडून दे. मग कुठेतरी मुलांचं सबकॉन्शियस माइंड असतं, तर तेव्हा जे घडत असतं, ते तिथेच डाउन होतं आणि ब्लॉक करतो. अशाच प्रकारे संस्कार जे आपल्यावर करण्यात आले आत्तापर्यंत, त्यामुळेच आपण आता जी परिस्थिती समोर बघतो, आपल्याला वाटतं, की काही होणार नाही. हा झाला आपला मेंटल आणि इमोशनल बॉडीचा पार्ट. इथे आपण एक एनर्जी स्टक करतो आपली. सेकंड, पैसा ही एक एनर्जी आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. जेव्हा ₹1000 नोटला खूप महत्त्व होतं आणि जेव्हा ती ₹1000 नोट अचानक बंद केली, तेव्हा असे जे ज्यांच्याकडे भरपूर जो पैसा होता, असेच कचऱ्यामध्ये टाकले. कारण त्याचं महत्त्व, त्या नोटची एनर्जी तिथेच पूर्णपणे ब्लॉक झाली. 2000च्या नोटच्या बाबतीत पण तेच झालं. मग जोपर्यंत त्या एनर्जीला महत्त्व आहे, त्या नोटला महत्त्व आहे. एनर्जी नाही, त्या नोटला महत्त्व आहे. तोपर्यंत ती सगळीकडे फिरत होती आणि सगळे तिला अगदी जपून ठेवत होते आपल्या लॉकरमध्ये. ओके, बँकच्या लॉकरमध्ये, घरातल्या लॉकरमध्ये आपण खूप जपून वापरत होतो. पण जेव्हा त्याचं महत्त्व संपलं, फाडून फेकून दिले, कारण त्याचा अर्थच नव्हता. पण मनी ही एक एनर्जी आहे. ही फ्लो होते. ही कुठून जाते? एका ठिकाण कुठलीही एनर्जी
कधीच नष्ट होत नाही. ती एका जागेवरनं दुसऱ्या जागेकडे जाते. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते. म्हणून बऱ्याच वेळेला आपण जे पैसे खर्च करतो, कुठल्याही गोष्टीसाठी, एक तर एक नियम पाहिजे, की ते करताना ना, एका चांगल्या फ्लोमध्ये आणि चांगल्या इंटेन्शनने ते आपण खर्च करावे. बऱ्याच वेळेला आपल्याला गरज असते, पण आपण चांगल्या इंटेन्शनने ते खर्च नाही करत आणि जेव्हा ते नाही करत, तेव्हा तुमच्याकडे पण ना थांबत-थांबत ते येतात किंवा तुम्हाला खूप श्रम घ्यावे लागतात ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी. दुसरी गोष्ट, फक्त मेहनत करून पैसा मिळणं, हे पूर्ण चुकीचं आहे. जर फक्त मेहनत करूनच पैसा मिळाला असता, तर आज रस्त्यावर काम करणारे लेबर जे आहेत, ते जास्त श्रीमंत असते. 12-12 तास, किती तास ते कष्ट करतात उन्हामध्ये. मग एवढी मेहनत ते करतात, मग का नाही त्यांच्याकडे भरपूर पैसा? मग का ते उन्हात असे कष्ट करतायत? तिसरी गोष्ट, फक्त महालक्ष्मीची पूजा करून, फक्त देवाची पूजा करून तुम्ही सांगाल पैसा येऊ दे, पैसा येऊ दे, तर तो कधीच नाही येणार. तो कधीच नाही येणार. पैसा ही एक एनर्जी आहे, जी ब्रह्मांडातनं सतत आपल्यावर ती एनर्जी फ्लो होतेय. फक्त आपण आपल्या काही आपले जे विचार आहेत, त्यांनी त्या एनर्जीला येण्यासाठी जागा नाही दिली आहे. आपण स्ट्रेस, टेन्शन या गोष्टींना भरभरून जागा देतो आपल्या ऑरामध्ये, आपल्या मनामध्ये. त्यामुळे आपण आजारांना पण या, या, माझ्याकडे या खूप लवकर आमंत्रण देतो. पण आपण पैशांना आमंत्रण लवकर देत नाही, कारण कुठेतरी तुम्ही जे विचार करता, जी सतत काळजी करता, कारण किंवा एक निगेटिव्ह माइंडसेट जो झालाय, की माझ्याकडे इतकं कधी येऊ शकत नाही. त्यामुळे कुठेतरी ती एनर्जी आपल्यापर्यंत न पोहोचता ती तिथेच थांबते. म्हणून आपण बाहेरनं कितीही गोष्टी केल्या तरी त्या वर्क नाही करत. वर्क नाही करत. आता तिसरी गोष्ट, आपण जर अचानक तुम्हाला 5 करोड मिळाले, अचानक रात्रीच्या रात्री तुम्हाला 5 करोड मिळाले, तर अशी धावपळ होईल, की मी आता ह्या पैशांचं करू काय? प्रत्येकाने विचार फील करा. तुम्हाला वाटेल, "अरे, मी काय करू? कसं करू? कुठे ठेवू?" म्हणजे कारण माइंडमध्ये त्या पैशांची मॅनेजमेंट नाहीये, की आपल्याला एक्झॅक्टली तितकी अमाउंट मिळाली, तर आपण करणार काय? मग आपण ब्रह्मांडाला काय सांगतो? कारण ब्रह्मांडाला स्पष्ट लँग्वेज कळते. भरपूर पैसे म्हणजे किती पैसे हे त्याला नाही माहिती. त्याच्यासाठी भरपूर म्हणजे ₹10 असू शकतील किंवा लाखो रुपये असू शकतील. भरपूर ही भाषा ब्रह्मांडाला नाही कळत. ब्रह्मांडाला स्पष्ट भाषा कळते. पण जर मी म्हटलं, की तुम्ही असं सांगायला सुरू करा, की मी महिन्याचे 1 सीआर अर्न करत आहे, तर तुमच्या मनात स्वतःबद्दल इतके सारे डाउट्स क्रिएट होतील, की शक्यच नाहीये. काय पण मॅडम सांगतात, शक्यच नाहीये. कसं काय होईल? तर स्वतःवरचा विश्वास पहिल्यांदा गेन करायचा आहे, की मला नाही माहिती कुठून येणार. कारण मी अशा व्यक्ती खरंच समोर बघितल्यात, जे माझ्यासाठी एक आपण म्हणतो ना, एक आयडॉल की कुठेतरी माइंडमध्ये मी बघितलं, की असं होऊ शकतं. जेव्हा मी या प्रॅक्टिसेसमध्ये फार आधी नवीनच होते, तेव्हा म्हटलं, की असं होऊ शकतं. मग तिथे-तिथे, कुठे-कुठे माइंड रिसर्च करायला लागायचं, की दुसरी नापास असलेला व्यक्ती, एका साध्याशा झोपडीत राहणारा व्यक्ती, जो खूप गरिबी बघत आहे, पण तो करोडोच्या अगदी बाता मारत आहे. त्याच्या मनामध्ये, त्याच्या तोंडामध्ये सतत करोड-करोड. मी इतक्या करोडची गाडी घेणार, मी इतक्या करोडच्या घरामध्ये राहणार, माझ्याकडे असे करोड येत राहणार, की आजूबाजूची जी लोकं त्याला सतत हसायची, नावं ठेवायची. आणि खरंच काही वर्षांनी त्या व्यक्तीने अचानक असं काही झालं त्याच्या लाईफमध्ये, आपण एक चेंजेस म्हणतो आणि खरोखरच करोडोच्या घरामध्ये, करोडोच्या गाड्यांमध्ये तो व्यक्ती फिरत आहे, करोडोचे दागिने घालत आहे, फॅमिलीला करोडोमध्ये तो खेळवत आहे. हे त्याच्या लाईफमध्ये झालेले चेंजेस आहेत, जे मी स्वतः बघितले. की एक गरीब व्यक्ती ज्याचे अन्न खाण्याचेही वांदे होते, आज तो एकदम आणि सगळे त्याला हसायचे. का? त्याने त्याच्या सबकॉन्शियस माइंडला कधी गरिबी जाणवू नाही दिली. त्याने त्याच्या सबकॉन्शियस माइंडला नेहमी श्रीमंत ठेवलं. त्याने त्याच्या कॉन्शियस माइंडला नेहमी श्रीमंती दाखवली. कारण फिजिकल बॉडीमध्ये, फिजिकल लेव्हलवर तो जरी गरीब दिसत असला, तरी त्याने त्याच्या एनर्जीच्या जगामध्ये, त्याच्या पर्सनल युनिव्हर्समध्ये त्याने श्रीमंती क्रिएट केली होती. आणि त्यामुळे ती श्रीमंती त्याने सहजपणे आकर्षित केली काही वर्षांमध्ये.
तर आपण बऱ्याच अशा गोष्टी करतो आणि जेव्हा आपल्याला लाईफमध्ये काहीतरी पाहिजे, आपण म्हणतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन, सिक्रेट हे सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच लोकांचं ते फेल जातं म्हणून अनेक जण त्यावर बिलीव्ह पण नाही करत. काही नाही, हे सगळं काही नसतं, होत नाही. हे हे सगळं फेल आहे. असं मी ऐकलंय, की प्रत्येकावर सिक्रेट नाही काम करत. का नाही करत? प्रॉब्लेम कुठे आहे आता तुम्हाला कळलं असेल. प्रॉब्लेम तुमच्या ऑरामध्ये, प्रॉब्लेम तुमच्या मेंटल आणि इमोशनल बॉडीमध्ये आहे. तर या सगळ्या रिसर्च करता एक आपल्या माइंडची मेंटॅलिटी आहे ती आपल्याला चेंज करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी मी नेहमी सांगते, की ऑराचं क्लिन्झिंग करत राहा. आपण म्हणतो आम्हाला वेळ नाहीये हे सगळं करायला. 1 मिनिटं, 2 मिनिटांनी काहीच तुमचा वेळ नाही वेस्ट जात. ऑरा क्लिन्झिंग खूप इम्पोर्टंट असतं, ज्यामध्ये तुम्ही तुमची स्टक एनर्जी ठेवून दिली आहे. तुमच्या मेमरीज आहेत त्यामध्ये. सेकंड असं असतं, की कळत-नकळतपणे जेनेटिकल फोर्स जो म्हणतो आपण, आई-वडील जर तुमचे आई-वडिलांनी कर्ज बघितलंय, आई-वडिलांनी पैशांसाठी स्ट्रेस बघितलाय, तर कुठेतरी त्यांच्या जीन्सद्वारे तुमच्यापर्यंत, तुमच्या जीन्सपर्यंत तुम्ही त्या कॉर्ड्स घेऊन आलेले आहात. ते जीन्स घेऊन आलेले आहात आणि कुठेतरी तुमच्या बाबतीत सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी होतात. अशा प्रकारच्या गोष्टी घडतात आणि घडत आहेत. अजून पण आपण बघतो, की ह्या गोष्टी होतायत. म्हणून आपण काही ना काहीतरी अनेक प्रकारच्या विधी करतो, अनेक प्रकारच्या गोष्टी करतो. पण त्या पाहिजे तशा मॅनिफेस्ट नाही होत. आपल्याला कुठेतरी ती कमतरता जाणवते. तसंच आहे आपली वास्तू. जसं आपल्या बॉडीमध्ये पंचतत्व आहेत, वास्तूमध्ये ती पंचतत्व आहेत. त्यामुळे आपण वास्तूला खूप डीप लेव्हलवर बघतो, सगळं सर्च करतो, कुठे काय प्रॉब्लेम आहे. शास्त्राप्रमाणे अनेक गोष्टी आपण करतो. बऱ्याच वेळेला त्यानेही काही जणांना रिझल्ट नाही मिळत. का नाही मिळत? कारण तुमच्यामध्ये असलेले ब्लॉकेजेस आहेत ते. तर वास्तूमध्ये सुद्धा तुम्ही अशा काही गोष्टी केल्या पाहिजे, अशा काही रेमेडीज केल्या पाहिजे, ज्यामुळे तुमची वास्तू तुम्हाला खूप ब्लेसिंग्स देईल. त्या वास्तूमध्ये जे काही लहान-मोठे दोष असतील ते क्लिअर होतील. कारण वास्तूमध्ये 9 ग्रह पण आहेत, वास्तूमध्ये 45 देवता पण आहेत, वास्तूमध्ये तुमची क्षेत्रपाल देवता पण असते, वास्तूमध्ये तुमची वास्तू देवता पण असते. तर बघा असं असतं प्रत्येक क्षेत्रपाल देवता ही अशी असते, की तो एरिया त्याचा आहे आणि त्या एरियाला तो सांभाळण्याचं काम करतो. एखाद्या व्यक्तीचा एक एरिया असतो, आपण म्हणतो एरियाचा राखणदार आहे. तर राखणदार असतो बघा, मोस्टली कोकणामध्ये या गोष्टी असतात. राखणदाराला त्याची राखण देण्यात येते वर्षातनं एकदा. तसंच प्रत्येक एरियाचा एक क्षेत्रपाल असतो, ज्याला क्षेत्रपाल म्हटलं जातं, राखणदार. तसंच आपल्या वास्तूचा एक क्षेत्रपाल असतो. आपल्याला वास्तूमध्ये जर अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील, दोष असतील, तुम्ही कितीही इन्कम तुमचं येतंय, पण ते राहत नाहीये, ते खर्च होतंय कुठेतरी. आज असं वाटेल की सेव्ह होतील पैसे आणि ते खर्च होऊन जातात. आज पैसे येणार, उद्या ते सहजपणे खर्च होणार, असं काहीतरी येणार की ते खर्च होतायत. आणि पाहिजे तसं इन्कम जनरेट होत नाही तुमचं, कारण वास्तू खूप इम्पोर्टंट असते. तुमचा बिझनेस असेल तर बिझनेसची वास्तू त्यात आली. तुमचं घर आहे तर घरातली वास्तू तर आहेच, कारण तुम्ही तिथे झोपता. दिवसभराच्या सगळ्या क्रिया तुम्ही तिथे करता. तर त्यामुळे त्या वास्तूमधील जी क्षेत्रपाल देवता आहे, जिला तुम्हाला खुश ठेवणं, आनंदी ठेवणं खूप इम्पोर्टंट असतं. जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रपाल देवतेला सुद्धा आनंदी ठेवता, तर ती तुमची बरकत करण्याचा प्रयत्न करत असते. तिला वाटतं, की हा व्यक्ती आपल्यासाठी इतकं करतोय, आपल्याला प्रसन्न ठेवतोय, तर ह्यालाही आपण प्रसन्न ठेवलं पाहिजे. आणि मग तुम्हाला प्रसन्न ठेवण्यासाठी तो सगळे इन्व्हिजिबल डोअर्स ओपन करतो. वास्तूमध्ये माहिती का इन्व्हिजिबल डोअर्स असतात. वास्तुशास्त्रामध्ये अशा काही स्वस्तिकच्या चिन्हाप्रमाणे अशा काही दिशा आहेत. ज्या दिशा ज्यांचं वास्तू जे माझ्याकडे वास्तू शिकलेत त्यांना मी हे शिकवलेलं आहे. त्यामध्ये अशा जागा आहेत काही जिथे इकडे अभ्यंकर मॅडम कनेक्ट झाल्यात. नंतर शेवटी मी त्यांना सांगेन त्यांचा अनुभव सांगायला. कारण तशी जागा मी त्यांना ओपन करून दिलेली होती, जेव्हा त्यांची मी वास्तू केली होती. तर अशा तिथे काही अदृश्य दरवाजे आपण क्रिएट करू शकतो.
ज्यामुळे तुमच्या घरामध्ये ती बरकत होते. तर आता प्रत्येकाला काही वास्तू करणं शक्य नसतं. त्यामुळे मी क्षेत्रपाळ देवतेचा शोध लावला, की ही देवता असते आणि ही देवता आपल्याला आपण आपल्या वास्तूला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करते, जर आपण तिला प्रसन्न ठेवलं. मग तिला प्रसन्न ठेवण्यासाठी एक छोटीशी रेमेडी असते. जर डेली जमली तर ती तिन्ही संजेला केली तर खूप चांगला रिझल्ट येतो. नाही जमली तर आठवड्यातनं एकदाही चालतं. तर होतं. बऱ्याच वेळेला आपलं स्टक मनी आहे, पैसे अडकले आहेत, आपल्याला मिळत नाहीयेत. ही बऱ्याच जणांची कंप्लेंट असते. त्यासाठी असं धनाची वृद्धी होत नाही, तर ती वृद्धी होण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे? तुमच्या श्वासामध्ये ते आहे, तुमच्या नाड्यांमध्ये ते आहे, ज्यामुळे त्या एरियातले ब्लॉकेजेस जे मी म्हटलं, की तुम्ही ती एनर्जी घेत नाहीये युनिव्हर्सची, ती एनर्जी तुम्ही क्लिअर करून जेव्हा तुम्ही तशा प्रकारे एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जिथून तुमचा कॅश फ्लो होत असतो, तिथे जेव्हा तुम्ही तशा प्रकारचा एक दिवा लावता, त्या जागेतल्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी, तेव्हा तुमचा कॅश फ्लो वाढतो. आणि हे सगळे ना मी स्वतः केलेले एक्सपेरिमेंट आहेत आणि ते खूप वर्क करतात. 100% वर्क करतात. मला असं कोणी सांगणारच नाही, की आम्ही हे केलं आणि त्याचा रिझल्ट नाही आला. एवढं मी गॅरंटी देते, की त्याचा रिझल्ट येतो. त्यानंतर कारण छोट्या-छोट्या रेमेडीज आहेत. तुम्हाला फार काही मोठी नवग्रहांची शांती करा, मग पैसा येईल, एवढं काही करण्याची गरज नसते. या छोट्याशा रेमेडी तुमच्या घरातील देवतांना प्रसन्न ठेवते. तुमच्या घरातील नवग्रहांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतात ते. त्यामुळे तर. अजून मेन आहे ते म्हणजे तुमचे अॅन्सेस्टर्स. प्रत्येक वेळी आता इथे ना मी एक महत्त्वाची गोष्ट सांगेन, जी मी आधी कधी मला वाटत नाही मी सांगितली आहे. कारण बराच डेटा मला असा मिळत असतो, जेव्हा मी मेडिटेशन करते वगैरे. तर अॅन्सेस्टर्स तुमचे जे आहेत म्हणजे पितृदेवता, ज्यांना आपण पितृदेवता म्हणतो. तुम्ही तुमच्या कुळातील गेलेले प्रत्येक जण कधी पितृदेवता बनतात असं नाही. प्रत्येक जण पितृदेवता नसतात. प्रत्येक जण पित्र नसतात. पित्रांना निगेटिव्ह समजू नका. पितृदेवता नाव लिहिले तिथे. श्री सूक्त हवन जो आहे त्यामध्ये पितृदेवतांना सुद्धा आहुती दिली जाते कारण त्या देवता आहेत. तर पितृदेवता आहेत त्या. तर तुमच्या कुळामधील गेलेली प्रत्येक व्यक्ती ही पितृदेवता नाही बनत. काही बनतात स्पिरिट. स्पिरिट म्हणजे भटकते आत्मे. ते स्पिरिट. कारण त्यांना त्यांचा अकस्मात मृत्यू झाला असेल, त्यांच्या बरंच काही इच्छा असतील किंवा काहींमध्ये इतक्या वासना असतात, की आयुष्यभर त्यांना फक्त हवं असतं, हवं असतं, पाहिजे असतं. त्यांना कधी देण्याची वृत्ती नसते. त्यांचं कोणी खाल्लेलं त्यांना आवडत नाही. ही वृत्ती असते आणि त्यामुळे मृत्यूनंतर ते जात नाही. त्यांचा त्यांच्या घरावरचा कंट्रोल सुटत नाही. त्यांचं जी काही प्रॉपर्टी आहे त्यांच्यावरचा कंट्रोल त्यांचा नाही संपत. त्यांना ते हवं असतं आणि ते अटॅच असतात खूप त्याच्याशी. खूप अटॅच असतात. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर प्रत्येक वेळी ते पितृलोकात जातात असं नाही होत. ते अडकतात. ते थांबतात आणि मग ते स्पिरिट फॉर्ममध्ये ते कन्व्हर्ट होतात आणि मग भटकतात. मग अजून पण ते भटकत असतात. मग असं म्हणतात कारण बऱ्याच वेळेला जेव्हा मी सायकिक एनर्जीचे मेसेजेस असतात. त्याच्यामध्ये त्यांचं सायकिक रीडिंग जे मी करते त्याच्यामध्ये बऱ्याच क्लायंट्स असं मी बघितलंय, की त्यांना कर्सेस आहेत, त्यांच्या अॅन्सेस्टरना कर्सेस आहेत किंवा त्यांच्या कुळामधील गेलेलं कोणीतरी शांत नाही, अशांत आहे. तेव्हा नंतर कळले, की ते अशांत आहेत. अशांत म्हणजे ते अजून स्पिरिट फॉर्ममध्ये आहेत. ते भटकतायत. ते पितृलोकात नाही गेलेले तर तुमच्या ज्या पितृदेवता आहेत, स्पिरिटचं जर जाऊ दे, कारण ते एकदा मृत्यू झाल्यानंतर त्यांना हे नाही वाटत, की आता हे आपले कोणीतरी आहेत आणि यांचं रक्षण करावं. तर ते ते सुद्धा भटकणारे आहेत, ते आपल्याला त्रास देतात. त्यामुळे सुद्धा वृद्धी होत नाही. कारण ते आता स्पिरिट फॉर्ममध्ये. तर ते काय म्हणतात, "अरे वाह! माझा मृत्यू झालाय 1 वर्ष तर यांनी थोडे 6 महिने दुःख केलं. 1 वर्षानंतर मला विसरून गेले." कारण मायेचं जग आहे ना आपलं. आपण फार काळ ते दुःख कवटाळून बसतो का? आपण 10-12 दिवसांनी किंवा 15-20 दिवसांनी कितीही जवळचा व्यक्ती केलं तरी आपण उपाशी राहतो का कायमचं त्याच्यासाठी? नाही. आपण 2 वेळा जेवतो, आपण झोपतो, आपण आपलं नित्यकर्म रोज करतो
आपण आपल्या कामाला रोज जातो, ऑफिसमध्ये रोज जातो, बिझनेस प्लेसमध्ये रोज जातो. हळू-हळू आपल्या मनातनं ती निगेटिव्ह मेमरी, जी दुःखाची मेमरी जाते. त्यानंतर आपण आपल्या डेली रुटीनला येतो. आपण आपले फेस्टिव्हल, सेलिब्रेशन सगळं करायला सुरू करतो. आपण त्यांना घेऊन बसतो? नाही. कितीही प्रेम असलं तरी आपण त्यांच्याबरोबर जातो? नाही. आपण थांबतो आपल्या लाईफमध्ये. कारण ती माया आहे, एक रचलेली माया आहे. एवढा काळ मनुष्याला दुःख होईल, त्यानंतर तो ऑटोमॅटिकली त्या दुःखातनं बाहेर येईल. हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. पण ते जे स्पिरिट झालेले असतात ना, त्यांना काय वाटतं, "अरे वाह! थोडे दिवस दुःख गेलं, आता तर मला विसरून गेले. आता छान सेलिब्रेशन करतायत. आता छान मस्त चांगलं-चांगलं खात आहेत. माझ्या आवडीचे पदार्थ पण खात आहेत." हे हे सगळं बघतात ते आणि त्यानंतर ते तुम्हाला खूप कर्स देतात. कळलं? ते खूप त्यांचे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्याला लागतात. आपल्याला समजत नाही. आपण काय म्हणतो, "कोणाची तरी वाईट नजर आहे माझ्यावर, ज्याचा मला त्रास होतोय." असं आपल्याला वाटतं. मग आपण अनेक समोर असणाऱ्या व्यक्तींवर पण डाऊट घेतो. पण कुठेतरी ह्या इन्व्हिजिबल एनर्जी असतात आणि ते तुम्हाला त्रास देतात. यासाठी क्षेत्रपाल देवता आपलं रक्षण करते आपल्या वास्तूमध्ये. आणि आपली पितृदेवता, आता हे मी स्पिरिटचं सांगितलं. आता पितृदेवता जे खरोखर त्यांचं मन चांगलं होतं, त्यांचा स्वभाव चांगला होता, त्यांच्या देण्याची वृत्ती होती, जे समाधानाने गेले आहेत, एक पर्टिक्युलर एज नंतर गेले, ज्यांचा लोभ नाहीये त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीवर, ते मोहात अडकलेले नव्हते, की ठीक आहे, जे आहे ते माझ्या मुलाबाळांनी आनंदाने खावं, त्यात माझं सुख आहे. ही ज्यांची वृत्ती होती, हे जे आहेत हे पितृलोकामध्ये जातात. पितृलोकामध्ये गेल्यानंतर ते तुमच्यासाठी बघत असतात, की त्यांना इच्छा असते, की ते त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळावे. त्यामुळे असं म्हटलं जातं, की देवाच्या आधी तुमचे पितृ आहेत. तुम्ही त्यांना आनंदी ठेवा. मग जेव्हा तुम्ही पितरांना आनंदी ठेवता, त्यांचं एक पर्टिक्युलर छोटंसं रिच्युअल असतं पिंपळाच्या झाडाचं. जे तुम्हाला करायला काय फार बाहेर वगैरे लांब कुठे जायचं नसतं. पण जे मी हे चेंजेस बघितलेत, मी करून बघितलंय हे. किती छान चेंजेस येतात. हे तुम्ही केले तर ते तुम्हाला खूप ब्लेसिंग्स येतात. शिवाय तुमच्या कुलदेवतेची कृपाही तुमच्यावर होते. आपण म्हणतो ना, असं वाटतंय कोणीतरी तुम्हाला प्रॉब्लेम झाला, तुम्ही कुठल्यातरी कोणाकडे तरी काही बघायला गेलात, मग सांगणार कुलदेवतेचा कोप झालाय, कुलदेवता रुसली आहे तुमच्यावर, तुम्ही त्यांचं काही करत नाही. हे सांगितलं जातं आपल्याला. तर माहिती नाही कोणाकोणाची कुलदेवता रुसते, हे मला नाही माहिती. कारण मला एवढं माहिती आहे, जितकं माझं कनेक्शन आहे, की ती तुमच्या कुळाची आई आहे. ती तुमच्या कुळाचा ती देवी म्हणजे तुमची आई आणि देव म्हणजे तुमचे वडील आणि आई-वडील आपल्या मुलांना रुसले तरी कधीही त्यांचं वाईट व्हावं, अशी भाव कधीच ठेवणार नाहीत. त्यामुळे कुलदेवता रुसले म्हणून तुमची सगळी वाट लागते, हा कन्सेप्टच चुकीचा आहे. असं नसतं. असं होणार पण नाही कधी. तुमचे आई-वडील तुम्हाला कधीही दुःखामध्ये डुबवणार नाहीत. ते आपल्या मुलांचं चांगलंच बघणार. त्यांचे चांग त्यां त्यांची प्रोग्रेस व्हावी असाच विचार करणार. ठीक आहे. तर तर जेव्हा आपण पितरांची आठवण काढतो, त्यांना त्यांचा एक छोटासा मान देतो, तेव्हा तुमचे पितृ तुमच्या लाईफमध्ये कुठले ब्लॉकेजेस येऊ देत नाही आणि क्षेत्रपाल देवता तुमच्या डोर्सना ओपन करते. जे म्हटलं च्या इमेज असलेली एक पर्टिक्युलर अशी दिशा असते, ज्यामध्ये स्पेशल तुमच्या कॅश फ्लोला स्थान दिलंय. तुमच्या पैशाचा प्रवाह तिथूनच होणार. ही अशी तिथे एक प्लेस आहे आपल्या प्रत्येकाच्या वास्तूमध्ये. मग बऱ्याच जणांचं तिथे टॉयलेट येतं, बऱ्याच जणांच्या वास्तूमध्ये तिथे कट असतो. बऱ्याच जणांच्या तिथे चुकीच्या काही ॲक्टिव्हिटीज होत असतात आणि त्यामुळे तुम्हाला तिथे प्रॉब्लेम्स येतो. तुमचे पैसे स्टक होतात, अडकतात किंवा फ्लो पाहिजे तसा होत नाही. तुमची बरकत होत नाही. मग त्यामुळे अशी तिथे एक छोटीशी रेमेडी असते, जी केल्यानंतर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात. दुसरी एक गोष्ट आहे, तुमच्या वास्तूमध्ये क्लिन्झिंगची प्रोसेस. आता हे जे मी सगळं सांगितलं आता पण ही एनर्जी. वास्तूमधले मनी एनर्जी तुम्ही कशी गेन करा, काय-काय आपण करू शकतो त्यामध्ये हे आहे. पण जेव्हा क्लिन्झिंगची प्रोसेस असते, तेव्हा अनेक जण जे तुमच्या घरी येतात, जे पाहुणे येतात, शेजारी येतात, कोणाच्या घरी कोणी येत नसेल समजा, पण तुम्ही स्वतः दिवसभर फिरून जेव्हा तुमच्या घरात जाता, तेव्हा तुम्हाला माहिती नाही, की तुमचा ऑरा किती जणांमधनं मर्ज होऊन आलाय.
किती लोकांनी त्या रस्त्यावर ठेवलेल्या पावलांवर तुम्ही पाऊल टाकले. तर आपण अनेक निगेटिव्ह वाइब्स जे असतात, जे व्हायब्रेशन असतात, त्यांना घेऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करतो आणि प्रत्येकाला ही सवय नसते घरी येऊन डायरेक्ट अंघोळ करायची, नसते. आपण येतो, थकतोय, हातपाय तोंड धुतो आणि बसतो. पण आपल्या ऑराचं काय? आपला ऑरा ह्या सगळ्यांना घेऊन आलेला आहे घरी. या सगळ्या व्हायब्रेशन्सना घेऊन आलाय. त्याच व्हायब्रेशनने आपण त्या घरामध्ये वावरतो, आपण त्या बेडवर झोपतो, आपण त्या अंथरुणांना यूज करतो, आपण त्या जमिनीवर बसतो. शिवाय जेव्हा आपण घरात असतो, तेव्हा आपण अनेक अशा सोशल मीडियाच्या अनेक गोष्टी ऐकतो, बघतो. आपण त्यावर चर्चा करतो. या सगळ्यांनी आपल्या वास्तूमध्ये अनेक व्हायब्रेशन्स, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पसरतात. त्यामुळे वास्तूचं क्लिन्झिंग हे खूप इम्पोर्टंट असतं, खूप इम्पोर्टंट असतं. बऱ्याच जणांना आता ज्यांनी मनी-रेकी वगैरे केली आहे, त्यांना अजिबात वेळ नाहीये, की वास्तूचं क्लिन्झिंग पण करावं, हे मला माहिती आहे. त्यामुळे मी असे रिसर्च करत असते, की अशा लहान-लहान छोट्याशा रेमेडी ज्याने फार काही मेहनत न करता अगदी त्याचा रिझल्ट खूप बेस्ट येतो. तर त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. दर्शना मॅडम हसल्या. त्यांना हे माहिती आहे, की असं होतं. कारण अशा आपण अनेकांना ह्या गोष्टी देतो, पण ते नाही करत आणि मग परत-परत तेच-तेच प्रॉब्लेम्स होत राहतात. तर तसं आहे. त्यामुळे आपण जेव्हा या सगळ्या गोष्टींना प्रॉपर वेने करतो आणि आपण जेव्हा त्याबद्दल अ, खूप असं कॉशियस राहतो ना, की नाही आपल्या जीवनात आपल्याला परिवर्तन करायचंय ना, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं इम्पोर्टंट आहे. अजून एक इम्पोर्टंट सांगते गोष्ट, की बऱ्याच आपले राहू-केतू आपल्या प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये आहेत. प्रत्येकाला दिलेले हे ग्रह. शुक्र, आता यांचं महत्त्व सांगते मी. जेव्हा तुम्हाला कर्ज होतं, तुमचा मंगळ प्लॅनेट पूर्णपणे निगेटिव्ह झालेला असतो. ठीक आहे? म्हणून तुम्हाला कर्ज येतं ना, तेव्हा तुम्हाला फिजिकल इश्यू पण सुरू होतात. मग आपल्याला वाटतं स्ट्रेसमुळे मी विचार करत आहे, त्यामुळे मला झोप लागत नाहीये, त्यामुळे मला बॉडी पेन होतंय, त्यामुळे मला डॉक्टरकडे जावं लागतंय. ठीक आहे? कारण त्याला कारणीभूत आहे मार्स, मंगळ. शुक्र जो आहे, तो तुमच्या लक्झरीचा कारक आहे. तुम्हाला लाईफमध्ये जी लक्झरी पाहिजे, धन, संपत्ती, भूमी, वाहन जे पण पाहिजे, ते सगळं तुम्हाला शुक्र देत असतो, व्हीनस देत असतो तुम्हाला. त्यानंतर तुमचा ज्युपिटर, हे सगळे ग्रह तुमच्या पत्रिकेत आहेत. ज्युपिटर म्हणजे गुरु. गुरु तुम्हाला लाईफमध्ये सक्सेस देतो. खूप सक्सेस. तुम्हाला जे पाहिजे ते मिळवून देण्याचं काम असतं गुरुचं. मग आणि जो मेन आहे, जो तुम्हाला ब्लॉकेजेस देतो लाईफमध्ये. तुम्हाला पुढे जायचंय पण तुम्ही मागे-मागे येता. तुम्हाला करायचंय खूप काही, पण तुम्हाला वाटतं की आपण नाही करू शकत आहे. म्हणजे इच्छाच होत नाही किंवा थांबतो आपण कुठेतरी. ते काम कोणाचं असतं? शनीचं असतं. शनी तुम्हाला ब्लॉकेजेस देतो. शनी तुम्हाला का ब्लॉकेजेस देतो? कारण आपण आपली ना एक दिनचर्या नाही बनवत. जेव्हा तुम्ही टाईम मॅनेज नाही करत, टाईम मॅनेजमेंट खूप इम्पोर्टंट असतं. एक-एक सेकंड खूप इम्पोर्टंट असतो. जेव्हा माझी 5 मिनिटं पण वेस्ट जातात ना, तेव्हा खरं सांगते मला असं मनाला खूप अस्वस्थपणा येतो, की "अरे रे! 5 मिनिटं वाया गेली." कारण एक तर मला हे माहिती आहे, की शनी हा वेळेचा कारक आहे. तो तुम्हाला बघतो कारण तो बघत असतो, की समोरचा व्यक्ती आणि राहू पण कारक आहे त्याचा. समोरचा व्यक्ती वेळेचं किती पालन करतोय. तुम्ही जितकं वेळेचं पालन कराल ना आणि त्याला कारणीभूत तुमची जी दिवसभराची दिनचर्या असते ना, त्याला कारणीभूत तुमच्या वास्तूमधील अशी एक देवता आहे, जी तुमच्यासाठी पैशांचे दरवाजे ओपन करते. लिटरली ती ओपन करते. ती देवता ही प्रसन्न होते जेव्हा तुमची दिनचर्या तुम्ही एक परफेक्ट बनवता. मी या वेळेमध्ये हे करणार, या वेळेमध्ये हे झालंच पाहिजे. या वेळेमध्ये ही गोष्ट झालीच पाहिजे. तुमचं फिक्स असतं शेड्यूल. हां, कधी काही कारणाने आपल्याला बाहेर जावं लागलं, कधी आपल्या घरी गेस्ट आले, तर काही वेळेला ते चुकू शकतं. पण इतर वेळी आपण आपली जेव्हा एक दिनचर्या बनवतो, ती दिनचर्या तुम्ही म्हणजे कधीही जेव्हा असं असतं ना, कधीही काहीही करा, कधीही हे करा, कधीही टाईमपास करा, कधीही फोनवर मीडियामध्ये काही ना काही टाईमपास करा. इथे तुम्ही ना टाईमला खूप वेस्ट करता. मग शनी काय करतो, वेळ वाया घालवतोयस काय? थांब आता दाखवतो. तुम्हाला ब्लॉकेजेस द्यायला स्टार्ट करतो. का? तुम्हाला वेळेचं महत्त्व कळावं म्हणून. मग सॅटर्न, शनी तुम्हाला ब्लॉकेजेस देतो आणि शनी
तुमच्या प्रोफेशनचा पण तितकाच कारक असतो. कारण तुमचं जे प्रोफेशन आहे, तुमचं जे करियर आहे, ते तुमचं सॅटर्न आहे, शनी आहे. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा तुमची दिनचर्या ही खूप चांगली ठेवणं गरजेचं असतं. नाहीतर शनी सगळे प्रॉब्लेम्स देतो तुम्हाला. आणि ज्यांची तर राशी शनीची आहे, मकर किंवा कुंभ, त्यांनी तर हे आवर्जून पाळलं पाहिजे. उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं, ही जर सवय त्या व्यक्तींना असेल, तर तुमचं सगळं काम डिले होणार. कुठलंही काम वेळेवर नाही होणार. प्रत्येक कामाला तुम्हाला डिले येणार. पैसे मिळायला पण डिले होणार आणि पैसे अर्न करायला डिले होणार. तुम्हाला कोणाला पैसे देता नाही, तुमचा डिलेच होणार. कारण ह्याला कारणीभूत आहे तुमचं सॅटर्न. सॅटर्नच्या राशी ज्यांची आहे त्यांनी तर केलंच पाहिजे आवर्जून. आणि मी बघितलंय मकर कुंभ राशीच्या व्यक्तींनाच जास्त ब्लॉकेजेस येतात. त्याला कारणीभूत काय असं? हीच गोष्ट कारणीभूत असते. ठीक आहे. त्यानंतर मी म्हटलं जे ज्युपिटर आहे तुम्हाला सक्सेस देतो. गुरु तुम्हाला सक्सेस देतो आणि गुरु तुमच्या मणिपूर चक्राशी कनेक्ट आहे. बऱ्याच जणांना आता हे माहिती झालं असेल. आणि तिथे तुमचे अँसेस्टर कर्म आहे. तिथे तुमचे पित्र आहेत. ठीक आहे. म्हणून पित्रांची जेव्हा रेमेडी आपण करतो, तुमचा गुरु तुम्हाला चांगला सक्सेस द्यायला स्टार्ट करतो. हे असतं. शुक्र तुमच्या लक्झरीचा कारक आहे. या 2 गोष्टी क्लिअर झाल्या, की ऑटोमॅटिक पैसा तुमच्याकडे यायला फ्लो होतो आणि जिथे मी तुम्हाला म्हटलं, की वास्तूमध्ये असं एक स्थान असतं, जिथे तुमचा कॅश फ्लो होतो. एक स्थान असतं जिथे दरवाजे ओपन केले जातात, पण पैसा कुठून येणार? तो एक स्थान आहे तिथे, जिथून पैसा फ्लो होणार. आणि तिथे जेव्हा ती रेमेडी केली जाते, तेव्हा तुमचा शुक्र ॲक्टिव्हेट होतो तिथे. एकदा शुक्र ॲक्टिव्हेट झाला, की तुमच्याकडे पैशांचा फ्लो स्टार्ट होतो. YouTubeवर सांगितलेली प्रत्येक रेमेडी सगळ्यांसाठी सेम नसते. प्रत्येकासाठी सेम नसते. कारण प्रत्येकाच्या प्लॅनेटनुसार त्या रेमेडीज असतात. हे असतं म्हणून प्रत्येक रेमेडी केल्यावर प्रत्येकाला फायदा होतो असं नाही होत. एक केस सांगते मी. एकदा एक फेमस ॲस्ट्रोलॉजर, मी नाव नाही घेणार. YouTubeवर बरेच हे आहेत, त्यांचे सबस्क्रायबर आहेत. त्यांनी एक लाल चंदनाची रेमेडी सांगितली होती. ओके. माझ्या एका क्लायंटने ती रेमेडी बघून केली होती. मलाही माहिती आहे ते. बघून केली होती ती रेमेडी, की लाल चंदनाचं लाकूड तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये या डायरेक्शनला ठेवा. तुमच्याकडे कॅश फ्लो सुरू होईल. त्यांनी ती केली आणि ती केल्यानंतर अजून डाऊन परिस्थिती झाली. 8-10 दिवसातच एकदम डाऊन फ्लो. जेव्हा त्यांची अपॉइंटमेंट झाली, तेव्हा त्यांनी मला ही गोष्ट सांगितली. मी त्यांचं जेव्हा मी तर ॲक्सेस घेते, पण मला वाटलं की तिथे कुंडली चेक करणं गरजेचं आहे. तेव्हा मी पाहिलं तर लाल रंग आहे हा मंगळाला दर्शवतो, मंगळ प्लॅनेट. आणि हे प्लॅनेट सुद्धा असतात ना, तुम्हाला हिट देत असतात. हिट म्हणजे काय? तुमच्यावर वाईट दृष्टी देत असतात. कारण प्लॅनेट फिरत असतात. आणि तिने ज्या जागी ते ठेवलं होतं, तिथे तो प्लॅनेट असतो, त्याची दृष्टी 180 ही सगळ्यात निगेटिव्ह दृष्टी असते. म्हणजे तो तुमची तिथे वाटच लावणार, असं असतं. तिथेच तिने ती वस्तू ठेवली, तिथे लॉकर ठेवलं आणि तिथे तिने ती वस्तू ठेवली आणि तिला नुकसान झालं 8 दिवसात. तेव्हा मी सांगितलं, की इथे तुम्ही ही रेमेडी केली, इथे तुम्हाला मंगळाची ऑलरेडी निगेटिव्ह दृष्टी आणि तुम्ही मंगळाची वस्तू आणून तिथे ठेवली. लाल रंगाच्या कपड्यात लाल. त्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम झालाय. ते पहिले तिकडनं रिमूव्ह करून टाका. डायरेक्शन बदला. प्रॉब्लेम सॉल्व्ह. हे असं असतं. त्यामुळे असं नाही मी म्हणत, की सगळ्याच रेमेडी चुकीच्या आहेत YouTubeवरच्या. काही खरंच नॉलेजेबल आहेत, ज्यांच्या खरोखर रेमेडी चांगल्या असतात, त्या वर्क पण करतील. पण असे सहज आपण काही बघतो पटकन आणि करतो त्याबद्दलच मी सांगते. कारण प्रत्येक व्यक्ती आज नॉलेज घेतोय, प्रत्येकजण चांगल्या ज्ञानाच्या गोष्टी त्यावर करतोय. YouTubeवर खूप चांगले असे पण आहेत, की त्यांच्याकडे खरंच चांगलं ज्ञान आहे. ते तर ऐकावं आपण. पण काही अशा आहेत, जे चुकीच्या पण आहेत. त्या करू नये. आणि स्पेशली आपण धनाच्या बाबतीत, कारण ती इम्पोर्टंट गोष्ट आहे आज आपल्यासाठी. आणि आपण ती जर चुकीच्या भ्याने गेली तर आहे ते पण आपलं जाऊ नये, म्हणून एवढंच सांगते. आता राहिला मंगळ. मंगळ जेव्हा तुमचा खराब होतो, जेव्हा तो निगेटिव्ह असतो, तेव्हा तुम्हाला कर्ज होतं. कर्जावर कर्ज, तुम्ही एक कर्ज आपण ठरवलं ना, की आता एक कर्ज आहे ते आपण पे करून टाकूया. ते कर्ज तुम्ही पे कराल, ते करता-करता दुसरं काहीतरी तुम्ही उभं कराल. समजायचं? आपल्याला मंगळ प्रॉब्लेम देतोय. आणि हे होतच असतं.
लोन पास न होणं यामध्ये चंद्र असतो. पण जेव्हा तुमचं कर्ज चढत राहतं, तेव्हा मंगळ असतो. तर ह्या सगळ्या अ, ह्या बाबतीतल्या अशा ह्या ज्या गोष्टी आहेत, तर आपण जेव्हा वास्तूला क्लीन ठेवतो, तिथे एनर्जायझिंग करतो, क्षेत्रपाल देवतेला खुश ठेवतो, जिथे कॅश फ्लो आहे त्या डायरेक्शनमध्ये काही अशा रेमेडीज करतो, 100% तुमच्या कॅश फ्लोमध्ये तुम्हाला तो रिझल्ट दिसतो आणि खूप इन्स्टंट. फार काळ थांबावं पण नाही लागत. खूप छान आणि लवकर दिसतो. नंतर आहे मनी कोड. ठीक आहे. मनी कोड असतात. तर नंबर्स तुम्ही सांगा, आपल्या लाईफमध्ये नंबर्स किती महत्त्वाचे आहेत? आपण नंबरवरच जगतोय. आपण वेळ बघतो, त्यात काय आहे? घड्याळात नंबर्स आहेत. आपण आपली दिनचर्या घड्याळ बघूनच करतोय. आपलं प्रत्येक आणि प्रत्येक एक-एक गोष्ट आहे ती आपण आपल्या नंबरवरच आहे. तुमची बर्थ डेट काय आहे? नंबरच आहे. तुमच्या तारखा काय आहेत? नंबरच आहे. तुमचे महिने काय आहेत? नंबरच आहेत. प्रत्येक आणि प्रत्येक तुम्ही जी ॲस्ट्रोलॉजी आहे त्यामध्ये तुमच्या राशी आहेत, नंबरच आहेत. प्रत्येक तुमच्या घराला एक नंबर दिलाय. तुम्ही ज्या फ्लोअरवर राहता त्याला एक नंबर दिलाय. तुम्ही बघा प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट आपण नंबरवर 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 1 डोकं, हजारो केस हे काय आहेत? नंबरच आहेत. प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीला नंबर आहे. तर त्यामुळे नंबरची फ्रिक्वेन्सी आपल्या लाईफमध्ये खूप मोठा रोल प्ले करत असते. पण आपल्याला ना, ज्या गोष्टी सहज आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्यांची व्हॅल्यू कधीच नसते. म्हणून परमेश्वर आपल्यापासून खूप दूर आहे. तो जर सतत जवळ आपल्याबरोबर फिरत असता, तर त्याला आपण एवढं काही केलं नसतं हाक मारण्यासाठी. एवढे पूजा, हवन, होम त्याला प्रसन्न करण्याचं काही केलं नसतं. गणपती बाप्पा रोजच आपल्याबरोबर चालत फिरत असतात, तर आपण छान मखर बनवून त्याला पूजलं असतं का? जितकं आपण 1 वर्षाने जे करतो आनंदाने, रोजचाच आहे हा. काय करायचं? हे असं असतं. त्यामुळे जी आपल्याकडे सतत असतं ना जे कितीही महत्वाचं, त्याची आपल्याला व्हॅल्यू खूप कमी असते. म्हणजे नसतं ना, त्याच्या मागे आपण खूप जास्त धावतो. सगळ्यांना पटेल हे. कारण तेच फॅक्ट आहे. ओके. म्हणून जे आपल्याकडे आहे, ते बघा आपल्याकडे किती काय-काय चांगलं आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला करणं खूप इम्पोर्टंट आहे. तर नंबर्स असतात. या नंबर्समध्ये बघा जे नोट्स आहेत, कॉइन्स आहेत, त्यावर पण नंबर्स आहेत. तर नंबरची फ्रिक्वेन्सी आपल्या लाईफमध्ये प्रत्येक क्षणाला काम करते, प्रत्येक क्षणाला. त्यामुळे अ, असे स्पेशल मनी कोड्स असतात. ठीक आहे. ज्याला काही व्हायब्रेशन आहेत. पण ते नुसतेच आपण डेली असं बघून यूज करणं, तर ते नाही फलदायी होत. कारण मी प्रत्येक कोडला ना स्कॅन करून बघितलं. आता बरेच असे माझ्याकडे बरेच कोड्स आहेत. पण कुठला कोड पॉवरफुली काम करतो त्याला मी स्कॅन केलं. स्कॅन केल्यावर कळतं की कुठल्या कोडची जे व्हायब्रेशन आहेत ते खूप हाय आहेत. कुठला नंबर जास्त वर्क करतो आणि खरोखर तो वर्क करतो. ठीक आहे. तर हे कोड्स असतात. हे आपल्या लाईफमध्ये आपण डेली जेव्हा यूज करतो, आपल्याला त्याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि सिजिल, सिजिल म्हणजे असं एक कुठलंही एक चिन्ह जसं आपल्याला स्वस्तिक माहिती आहे. ओके. आपण जे मनी रेकी शिकलोय त्याच्यातले सिम्बॉल्स आपल्याला माहिती आहेत. रेकी ज्यांना माहिती आहे त्यांना सिम्बॉल्स माहिती आहेत. कर्मा हिलिंग ज्यांनी केलं त्यांना सिम्बॉल्स माहिती आहेत. सिम्बॉल्स. तसंच जी एक इमेज, एक पर्टिक्युलर अशी आकृती ज्यामध्ये एका पर्टिक्युलर इमोशन्ससाठी व्हायब्रेशन आहेत. तसंच मनीसाठी सुद्धा असे काही पर्टिक्युलर व्हायब्रेशन आहेत एका सिजिलमध्ये. तर असे काही सिजिल असतात, जे तुम्ही फक्त स्कॅन केले ना, फक्त बघितले रोज, तरी पण तुम्ही ते अट्रॅक्ट करू शकता जे तुम्हाला पाहिजे. आणि त्याची एक पर्टिक्युलर मेथड असते, जी केल्यानंतर तुम्हाला ते फ्रुटफुल होतं. ते सिजिल तुम्ही कशाप्रकारे वापरायचं असतं, कसं यूज करायचं असतं, त्याची काय असते. कारण खूप वर्क करतात या गोष्टी, खूप वर्क करतात. ते सिजिलचे व्हायब्रेशन्स खूप हाय असतात. कोड्सचे व्हायब्रेशन खूप हाय असतात आणि ते तुम्ही केल्यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळतो. ओके. इथपर्यंत सगळ्यांना आय होप कळलं असेल. जे व्हिडिओ ऑन ठेवू शकतात त्यांनी प्लीज करा. मला असं वाटतं मी लॅपटॉपशी बोलते असं होतंय. ओके. आता कोणाला तुम्हाला काही क्वेशन्स असतील तर विचारू शकता. कोणाला काही आहेत क्वेशन? अच्छा मी इथे ना
हा, अनिता मॅडम तुम्ही आहात ना? मी तुम्हाला अनम्यूट करते. मी फक्त त्यांचा एक अनुभव, जिथे मी तुम्हाला म्हटलं की एक स्वस्तिक सिम्बॉल असतं आणि त्याच्यामध्ये तिथे आपल्या वास्तूमध्ये इन्व्हिजिबल डोअर्स असतात. तो एक पर्टिक्युलर डोअर मी त्यांना एका वेगळ्या पद्धतीने असतं, वेगळ्या पद्धतीने मी त्यांना ओपन करून दिलेला. ते मला नेहमी सांगतात त्यावरनं, की "मॅडम ते करून दिल्यानंतर खरोखर तुम्ही म्हटलेलं तसंच खूप चेंजेस झाले." 1 मिनिट मी तुम्हाला अनम्यूट करते. एक आपण त्यांचा एक्सपिरियन्स ऐकूया फक्त. हॅलो. हां. हॅलो. हां, अनम्यूट करा आता तुम्ही. अनम्यूट करा. हॅलो. ओके. हां, केलं हां. केलं. हो, हो. बोला. हम्म. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्कार. नमस्ते. आत्मा हा. नमस्ते. तर मला तुमच्या याचा आपल्या वास्तूचा जो केला होता ना, तो हो, एक्सपिरियन्स खूपच छान होता. म्हणजे आमचं लकीली तो आपली ओळख झाल्यानंतर आमचं नवीन घर होणार होतं. म्हणून मग हो, तुम्हालाच आम्ही हे केलं होतं. त्यामुळे आपलं किचन तिथे परफेक्ट ठिकाणी झालं. त्याच्यानंतर तुम्ही बोललात आग्नेय दिशा पाहिजे, तिथेच बरोबर किचन आलं. कलर सांगितलेले तुम्हीच वापरले आणि त्याच्यानंतर तुम्ही आमच्या बेडरूमच्या इथे एक दिशा ओपन करून दिली होती, हं. की जी अपॉर्च्युनिटीची होती. हो. आधी पहिलं तुम्ही मनी बघणार होतात की अपॉर्च्युनिटी. बँक बॅलन्स मनी हां. अपॉर्च्युनिटी. पण तिथे आमचं टँक आल्यामुळे ती इथे झाली. पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आणि जेव्हा आपलं हे केलं तेव्हा मी व्हीआरएस घेतलेली होती. हो, डोळ्यापुढे काय करायचं काहीच नव्हतं माझ्या. त्यामुळे ते झाल्यानंतर समोर येत गेलं. ॲक्युप्रेशर आधी केलं, मग दुकान झालं, आता होम प्रोडक्ट्स आहे. आणि होम प्रोडक्टचा माझा हा असा अनुभव आहे की ते आग्नेयाला किचन झाल्यामुळे की जे प्रोडक्ट्स आता मी एवढे व्हास्ट प्रोडक्ट बनवते आणि तो टचवूड चव सगळ्यांना आवडतेय. त्यामुळे त्याला हो. खूप रिस्पॉन्स मिळतोय. म्हणजे ते आम्हाला नक्की हो, पॉझिटिव्ह एनर्जी आमच्या घरामध्ये जाणवली हे वास्तूचं केल्यामुळे. आणि ते तुम्ही तुम्ही जे सांगितले होते ना ते परफेक्ट झोनमध्ये होतं. आणि जे तुम्ही टॉयलेट आणि बाथरूमला सुद्धा तुम्ही जे हे करता ना हो, हो. वायर हो, तांब्याची, हो, हो, हो. त्याचंही आम्हाला चांगल्यापैकी जाणलं. कारण आमचं चुकीच्या दिशेला होत होतं ना, ही हो, वेस्ट हो, दिशेला हो. आमचं टॉयलेट बाथरूम आधीच्या घराचं येत होतं. त्यामुळे तुम्ही ते सुद्धा हे केल्यामुळे तोही आम्हाला खूप चांगला अनुभव झाला. आणि खरंच हो. अपॉर्च्युनिटीज म्हणजे आम्ही थकतो एवढ्या अपॉर्च्युनिटीज येतात. हो, असं कारण झालंय. तिकडचा तो स्वस्तिक डोअर मी त्यांचा ओपन करून दिलेला. हां. त्यामुळे ती मनी अपॉर्च्युनिटी यायला लागली. तर हे असं होतं. तर आता खरंच आहे. प्रत्येक थँक जण यू. वास्तू नाही करू शकत, प्रत्येक जण ते नाही करू शकत. थँक यू अनिता मॅडम. तर प्रत्येक जण ते नाही करू शकत. म्हणून मग तिथे अशा प्रकारची रेमेडी आपण एक करू शकतो, ज्याने तिथे ती एनर्जी क्रिएट होते. फोर्स एनर्जीचा क्रिएट होतो. ओके. इथे मी रेकॉर्डिंग स्टॉप करते.